बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना, तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा सप्रेम जय महाराष्ट्र. काल महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी घडल्या शिवसैनिकांनो. एक, मराठा आरक्षणाच्या संदर्भात जरांगे पाटलांचं उपोषण मागे झालं, ती पहिली आणि सगळ्यात महत्वाची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिवसेनेच्या संदर्भातली तुमच्या माझ्या जिव्हाळ्याची गोष्ट, आणि ती म्हणजे शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेबद्दल महाराष्ट्राच्या विधानसभेत विधानसभा अध्यक्षांनी काही महत्वाच्या गोष्टींवर निर्णय घेतलेले आहेत. आता 16 आमदारांच्या अपात्रतेबद्दल सध्या महाराष्ट्राच्या विधानसभेत काय चाललंय हा प्रश्न तुमच्या माझ्यासारख्या अनेक शिवसैनिकांच्या मनामध्ये असणार आहे. कारण मराठा आरक्षणाच्या या धामधुमीमध्ये या बातम्यांकडे आपण थोडं कमी वळलोय. जो महत्वाचा विषय होता, जो महाराष्ट्रासाठी अतिशय महत्वाचा विषय होता, तो होता मराठा आरक्षणाचा. आता जरांगे पाटील साहेबांनी एक मुदत वाढ दिलेली आहे, 2 महिन्यांची मुदत वाढ दिलेली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या या 16 आमदारांच्या संदर्भातली ही बातमी किंवा काल जे घडलं ते तुमच्या सर्वांसमोर घेऊन येणं मला अतिशय महत्वाचं वाटतं. काय घडलं होतं नेमकं काल विधानसभेच्या अध्यक्षांच्या समोर त्या सुनावणीमध्ये, ज्यांना आपण ट्रायब्युनल म्हणतो, कारण सुप्रीम कोर्ट यांना ट्रायब्युनल हाच शब्द वापरतंय. स्पीकर म्हणण्यापेक्षा यांना ट्रायब्युनल हाच आपण शब्द वापरूयात, कारण ट्रायब्युनल जर म्हटलं ना, ह्यांची जबाबदारी वाढते. कशी वाढते ती लक्षात घ्या. तुम्ही सभापती असाल, स्पीकर असाल विधानसभेचे, म्हणजे तुम्ही कुठल्या ना कुठल्या पक्षाचे सदस्य आहात. भले तुम्ही दाखवण्यासाठी किंवा तो एक प्रोसेसचा भाग म्हणून तुम्ही राजीनामा दिलेला आहे, तुमच्या पक्षाच्या सदस्याचा राजीनामा दिलेला असतो, पण शेवटी काय हो, हे दाखवण्यासाठी असतं. पण ज्या वेळेस तुम्हाला ट्रायब्युनल, आम्ही जेव्हा म्हणतो ना ट्रायब्युनल आहात तुम्ही एक प्रति न्यायालय आहात. ज्यावेळेस न्यायाची भूमिका तुम्हाला करायची असते किंवा न्यायदानाची भूमिका तुम्हाला करायची असते, त्यावेळेस मात्र तुम्ही न्यायपंडितासारखंच वागलं पाहिजे. मग तिथे तुमच्या डोळ्यावर पट्टी असली पाहिजे, समोर कोण उभं हे तुम्हाला कळता कामा नये. तुम्हाला न्याय द्यायचा आहे, आणि न्याय हा माणसं पाहून दिला जात नाही किंवा पक्ष पाहून दिला जात नाही, आपलं कोण परक कोण हे पाहून दिला जात नाही. न्याय हा न्याय असतो, तो समान असायला हवा. त्यामुळे तुम्हाला आम्ही ट्रायब्युनल हाच शब्द वापरणार. नेमकं झालं काय काल बघा, 2-3 गोष्टी तुम्हाला मी थोडासा उजळणी करून देतो. सुप्रीम कोर्टाने यांना 31 डिसेंबरची मुसकी घातलेली आहे, मुसक्या बांधलेल्या आहेत त्यांच्या. तुमचा रिझनेबल टाइम वगैरे सगळं काही आता संपलेलं आहे. 31 डिसेंबरच्या आत तुम्हाला काय धिंगाणा घालायचंय तो घाला. 31 डिसेंबर किंवा त्याच्या आतमध्ये तुमचा जर निकाल लागला नाही तर पहिला आठवडा, जानेवारीचा पहिला आठवडा हे सारं सुप्रीम कोर्ट स्वतःच्या हातामध्ये घेणार आणि ह्यांचा निकाल सुनवायला सुरुवात करणार. कारण सुप्रीम कोर्टाकडे मटेरियल रेडी आहे, ऍडमिटेड फॅक्ट्स आहेत, आणि त्यांच्या जो मागे त्यांनी रिझल्ट लावला 11 मेला, त्या 145 पानांमध्ये ह्या सगळ्या विषयी त्यांनी स्पष्ट आपलं मत व्यक्त केलेलं आहे. कन्क्लुजन मध्ये शेवटच्या 144 आणि 145व्या पानामध्ये. आता लक्षात घ्या, ज्या वेळेस यांनी 31 डिसेंबरची मुदत घालण्यात आली, त्यावेळेस म्हणजे ट्रायब्युनलने किंवा त्यांच्याकडच्या वकिलांनी किंवा सॉलिसिटर जनरलने वेळ वाढवून मागून घ्यायचा प्रयत्न केला होता, जवळपास 29 फेब्रुवारी किंवा महिना अखेर फेब्रुवारीचा 2024चा. पण तसं काही घडलं नाही. यांना लाथाडलं त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने की तुम्हाला जे काही करायचंय ते 31 डिसेंबरच्या आत, कारण जवळपास 6 ते 7 महिने झालेले आहेत, त्यामुळे आणखी वाढीव वेळ मिळणार नाही. यांनी कारणं दिली होती दिवाळीची, नाताळाची, हिवाळी अधिवेशनाची, आणखी काही किंवा मराठा आरक्षणाच्या संदर्भातली कारणं दिली होती. आता या सगळ्या कारणांना सुप्रीम कोर्टाने लाथाडलं आणि 31 डिसेंबरची मुदत दिली. आता मात्र ह्यांच्यावर एक प्रेशर क्रिएट झालेलं आहे, कारण जे काही करायचंय ते 31 डिसेंबरच्या आतमध्ये करायचं आहे. आता पुढे होणार काय पहा. तुम्ही आता कितीही वाढीव वेळ घ्या, तुम्हाला या 2 महिन्यात तुम्ही 29 तारखेपर्यंतची, म्हणजे 29 डिसेंबर घ्या, 30 डिसेंबर घ्या, कधीपर्यंतची वेळ घ्यायची तोपर्यंत वेळ घ्या, पण 31 डिसेंबरला तुमचा कार्यक्रम सुप्रीम कोर्ट करणार आहे. त्यामुळे तुमच्यावर आता प्रेशर क्रिएट झालेलं आहे. आता काल काय झालं नेमकं लक्षात घ्या. ह्या प्रेशरमध्ये काल जेव्हा सुनावणी झाली तेव्हा शिंदे गटाचे जे कोणी वकील असतील, शिंदे टोळीचे जे कोणी वकील असतील, मी नाव आता कोणाचीच घेणार नाही, या शिंदे टोळीच्या वकिलांना शिवसेनेच्या म्हणजे आपल्या वकिलांनी झाडलं. काल खडाजंगी झाली, बाचाबाची झाली. कशी झाली ते तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस शिवसेनेचे वकील युक्तिवाद करत होते त्यावेळेस मध्ये इंटरप्ट केलं जात होतं विधानसभेच्या अध्यक्षांच्या समोर, ट्रायब्युनलच्या समोर. ज्यावेळेस हे इंटरप्ट पाहिलं, सलग हे इंटरप्ट पाहिलं गेलं, त्यावेळेस मात्र वकिलांनी इतकं झाडलं की इथे काही तमाशा चालू आहे का, या भाषेत त्यांची कान उघडणी केली. इथे काही तमाशा चालू आहे का. आता नेमकं झालं काय पहा. ज्या गोष्टी सुप्रीम कोर्टामध्ये ऍज अ ऍडमिटेड फॅक्ट्स होत्या, म्हणजे सुप्रीम कोर्टात ज्यावेळेस ही सुनावणी चालू होती त्यावेळेस या शिंदे टोळीने ज्या गोष्टी एक्सेप्ट केल्या होत्या, ज्या गोष्टी मान्य करून घेतल्या होत्या, त्या गोष्टींवर शिंदे टोळीचे वकील इथे नाही होऊन पडत होते. आता खरंच हे कायद्याचे खरंच अभ्यासक आहेत, तज्ज्ञ आहेत, काय असतील, शेवटी
त्यांच्याकडे डिग्री आहे, आपण कोणी नाही त्यांच्या समोर सर्वांसमोर. पण सुप्रीम कोर्टासमोर ज्या गोष्टी तुम्ही ऍडमिट केल्यात, ज्या मान्य केल्यात, त्या तुम्ही इथे नाही म्हणून कसं बोलू शकता? कारण जर इथे नाही म्हटलं तर परत ते पुरावे सादर करण्याची वेळ येते, परत त्या गोष्टी दाखवण्याची वेळ येते, कारण आणि ती जबाबदारी येऊन आपल्यावर पडते. काल विधानसभेचे अध्यक्ष म्हणतात तुम्ही काही कागदपत्रांची पूर्तता केली नाही. पण विधानसभेच्या अध्यक्षांना किंवा ट्रायब्युनलला एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी होती, ज्या गोष्टी हे आधी हो म्हटले होते, म्हणजे होय आम्ही व्हीप नाही पाळला, होय आम्ही इकडून तिकडे गुवाहाटी गेलो, हो गेलो. पण आता जर हे लोक नाही म्हणत असतील तर त्यामुळे नाही हो म्हटल्यानंतर पुरावे द्यायची वेळ येत नाही. पण नाही म्हटल्यानंतर मग पुन्हा आलं, व्हीप कसा गेला, कुठलं मोड होतं, काय स्वरूपात दिला, त्याचं प्रिंट लावलंय का, काय गोष्टी घडल्या, या सगळ्या गोष्टी मग पुन्हा येतात, ज्या गोष्टी आपण पूर्वीच सुप्रीम कोर्टामध्ये सिद्ध केलेल्या आहेत. त्यामुळे इथे यांच्या नाहीमुळे एक एक डॉक्युमेंट्स वाढत चाललं. त्यामुळे शिवसेनेचे वकील चिडले, त्यांनी तिथे यांना खडे बोल जागेत सुनावले. कारण यांचा आता तो पेंत्रा काय माहितीये का, ते काय आजमावतायत, काय तरकीब आजमावतायत की नाही होऊन पडायचं आणि वेळ पुढे पुढे ढकलायची. पण कितीही तुम्ही ढकला, तुमच्याकडे 31 तारीख हे एवढंच लिमिट आहे. आता व्हीपला हे नाही होऊन पडले वगैरे बऱ्याचशा गोष्टी घडल्यात काल. तुम्हाला मी अगदी सिक्वेन्सने सांगतो, म्हणजे तुम्हाला क्रमाने कळेल नेमकं काल घडलं काय होतं. लक्षात घ्या, काल शिवसेनेच्या वकिलांनी यांना झाडलं. इथे तमाशा चालू आहे का या शब्दात लिटरली यांना झाडलेलं आहे. व्हीप मिळाला नाही, सगळ्यात पहिला यांनी एक आव आणला, व्हीप मिळाला नाही. त्यावर शिवसेनेच्या वकिलांनी विधानसभेच्या अध्यक्षांसमोर, म्हणजे विधानसभेचे अध्यक्षच ही केस सोडवतात, म्हणजे ट्रायब्युनल ही केस सोडवतात, पण समोर शेवटी वकील असतात, दोन्ही साईडचे वकील असतात. ट्रायब्युनल शेवटी हा एक जजचं काम करतो. केवढी मोठी पदवी दिली हो भारतीय संविधानाने यांना, पण त्या पदाचा मान, त्या पदाची गरिमा यांना राखता येत नाहीये. धन्य ते बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी हे संविधान दिलं, धन्य. पुढे तुम्हाला सांगतो, शिवसेनेच्या वकिलांनी सांगितलं ऑफिशियल ईमेल आयडी आणि ऑफिशियल मोबाईल नंबर जो विधानसभेच्या रेकॉर्डला त्यांनी दिलेला आहे. आमदारांचा एक विधानसभेच्या रेकॉर्डला एक ऑफिशियल ईमेल आयडी असतो, ऑफिशियल मोबाईल नंबर असतो, त्यावर हा व्हीप पाठवण्यात आला आहे. आणि तो पिटिशन मध्ये पुराव्या दाखल आम्ही जमा देखील केलेला आहे, सुप्रीम कोर्टात देखील आणि तुमच्याकडे देखील. नंतर मग हे काय म्हणतायत, अच्छा तो व्हीप आम्हाला मिळालाय, पण पार्टी कार्यालयातले जे विजय जोशी आहेत त्यांना आम्ही ओळखत नाही, ज्यांनी हा व्हीप आम्हाला दिलाय ना, म्हणजे ज्या पार्टी म्हणजे लेजिस्लेटिव्ह ऑफिस जे असतं शिवसेनेचं, विधिमंडळातलं ऑफिस, तिथून जे विजय जोशी आहेत त्यांना आम्ही ओळखत नाही. म्हणजे व्हीप मिळालं सांगायला लागले आता. त्याच्यावरच ह्यांना धरला शिवसेनेच्या वकिलांनी. म्हणजे तुम्ही आतापर्यंत म्हणत होतात मिळाला नाही, मग तसं काय म्हणालात, म्हणजे मिळालंय हे तुम्ही मान्य करता. म्हणजे याचा जागेवर पुरावा झाला हो या गोष्टींचा. किती खोटं बोलायचं माणसाने बघा. आणि त्या व्हीपचं त्यांनी त्याची कॉपी देखील दाखवली तिथे, पण त्यांना आता ते एक कागदोपत्री त्यांना काही डॉक्युमेंट्स आता प्रतिज्ञापत्रावर काही द्यावे लागणार, त्याला त्यांनी वेळ दिली पुढे. मग या सगळ्या गोष्टी पहा, म्हणजे यांनी व्हीप दिला हे जागेवर ह्यांचं खोटं तिथे पकडलं गेलं होतं. आता पुढे 2A 2/1A 2/1B 21A 21B याचा उल्लंघनाचा विषय निघाला. आता 2/1/A आणि 2/1/B ए मध्ये काय असतं, मीटिंगच्या बाहेरचं, म्हणजे विधिमंडळाच्या बाहेर तुम्ही काही गैरवर्तन करताय ना, त्याच्यावर हा 10A एक पार्ट आहे. विधिमंडळाच्या बाहेर आणि एक विधिमंडळाच्या आतमध्ये असतं. आता विधिमंडळाच्या आतमधले म्हणजे कसं काय, एखाद्या बहुमताच्या वेळेस मतदान करणं, ठरावाच्या वेळेस मतदान करणं, किंवा पक्षाच्या अंतर्गत काही मतदानं असतील तिथे मतदान करणं विधिमंडळाच्या आतमधली, जसं की विधानसभेचे अध्यक्ष ठरवणं किंवा सरकारांचं बहुमत ज्यावेळेस ठरलं जातं त्यावेळेस मतदान करणं. इथे जर तुम्ही पक्षाचा आदेश धुडकावला तर तो 2/1B चा भाग बनतो आणि 2/1A म्हणजे पक्षाच्या मिटिंगच्या ह्या सगळ्याच्या बाहेर, म्हणजे विधिमंडळाच्या बाहेर ज्या काही घडतात, म्हणजे गुवाहाटीमध्ये जे काही घडलं, सुरतमध्ये जे काही घडलं, त्याच्या विरोधात पक्षाने काही आदेश दिला असेल तर त्याला 2/1A चा भाग म्हटलं जातं. तर तुम्ही दोन्हींचं उल्लंघन केलं. म्हणजे पहिलं बघा, तुम्ही गुवाहाटीत गेलात, म्हणजे तुमचं तारखा सांगतो 21-22 जूनच्या वेळेस त्या बैठका झाल्या, शिवसेनेच्या राज्यामध्ये ज्या बैठका झाल्या, त्या शिवसेनेच्या बैठकांना हे सगळे होते गुवाहाटीला, सुरतला, गोव्याला. हा घटनाक्रम पाहतात त्यावेळेस जो व्हीपचा उल्लंघन झालं तो 2/1A चा भाग झाला. आणि 2/1B ज्या वेळेस तुम्ही विरोधी पक्षनेत्याची निवड करण्याच्या वेळेस, म्हणजे नार्वेकरांची निवड होत होती, त्याच वेळेस राजन साळवी आपले उमेदवार होते शिवसेनेचे. राजन साळवींच्या विरोधात झालेलं मतदान, त्यानंतर व्होट ऑफ कॉन्फिडन्स म्हणजे बहुमत चाचणी,
बहुमत चाचणी ज्यावेळेस घेतली जात होती त्यावेळेस तुम्ही त्यांच्या विरोधात म्हणजे शिवसेनेच्या विरोधात जाऊन जे केलं, महाविकास आघाडीच्या विरोधात जाऊन जे केलं मतदान होतं त्या दोनही गोष्टींमध्ये प्रूव्ह झालं की 2(1)B चा पण तुम्ही उल्लंघन केलंय आणि 2(1)A चं पण उल्लंघन केलंय आणि हे शेड्यूल 10चं सबशेल उल्लंघन आहे हे तिथे सिद्ध झालेलं आहे. आणि ही गोष्ट काही अर्थी विधानसभेच्या अध्यक्षांनी देखील काल मान्य केलेली आहे. आता ते ऑन रेकॉर्ड त्यांनी किती घेतलंय, पटलावर किती मांडलंय हे माहिती नाही मला, पण ते कळेल हळूहळू जेव्हा त्यांचे डॉक्युमेंट्स बाहेर येतील त्यावेळेस ते कळेल. सुप्रीम कोर्टात दोघांनीही ज्या गोष्टी एक्सेप्टेड केलेल्या आहेत त्याच्यावर पुन्हा पुन्हा आर्ग्युमेंट घ्यायची नाही किंवा त्या गोष्टी पुन्हा पुन्हा बाहेर काढायच्या नाहीत, या गोष्टीवर एकमत झालेलं आहे. विधानसभेच्या अध्यक्षांनी ट्रायब्युनलने ते मान्य केलेलं आहे. कारण शिंदेचे वकील पलटी मारायला लागले होते, प्रत्येक गोष्टीवर पलटी मारायला लागते. त्यामुळे शिवसेनेच्या वकिलांनी अतिशय सुस्पष्ट शब्दात या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. कारण बघा शेवटी सुप्रीम कोर्टाचे आदेश स्पष्ट आहेत की तुम्ही एक ट्रायब्युनल आहात, प्रति न्यायालय आहात, पण तुम्ही न्यायालय नाहीत. त्यामुळे तुम्ही लांब लचक सुनावण्या घेऊ शकत नाहीत. जे कोर्टामध्ये 4-4, 5-5 महिने सुनावण्या चालतात तशा सुनावण्या तुमच्या असू शकत नाहीत. हे कोर्टाने अतिशय सुस्पष्ट केलेलं आहे. कारण शेवटी तुम्ही जरी प्रति न्यायालय असाल तुम्ही उत्तरदायी सुप्रीम कोर्टालाच आहात, कारण ते सर्वोच्च आणि सुप्रीम आहे. त्यामुळे ऍडमिटेड फॅक्ट्सवरच निर्णय घेण्यात यावा. जे ऍडमिटेड फॅक्ट्स, आता ऍडमिटेड फॅक्ट्स म्हणजे काय, गुवाहाटीला गेले, विधानसभेच्या अध्यक्षांच्या वेळेस मतदान नाही केलं किंवा वोट ऑफ कॉन्फिडन्सच्या वेळेस तुम्ही मतदान नाही केलं, हे सगळे ऍडमिटेड फॅक्ट्स आहेत आणि त्या सुप्रीम कोर्टात त्या गोष्टी ऍडमिट झालेल्या आहेत. आणि त्याच्याच आधारावर सुप्रीम कोर्टाने ज्यावेळेस कन्क्लुजन दिलं त्यावेळेस तुमचा व्हीप कोण आहे, म्हणजे भरत शेठ गोगावले कसे इलिगल व्हीप होते, सुनील प्रभू कसे लीगल व्हीप होते, त्यानंतर अजय चौधरींची गटनेतेपदी कशी नेमणूक ही सही होती किंवा एकनाथ शिंदेची गटनेतेपदी ही जी नेमणूक होती कशी चुकीची होती, हे सुप्रीम कोर्टाने अतिशय सुस्पष्ट शब्दात 145व्या पानावर लिहून दिलेलं आहे. आणि विधानसभेच्या अध्यक्षांनी हे मान्य केलं, हे देखील महत्वाचं आहे. त्या गोष्टींना स्टार मार्क करा, हे मान्य केलेलं आहे. आता पुढे काय तारखा दिल्यात बघा. 6 नोव्हेंबर पर्यंत जी काही तुम्हाला ऍप्लिकेशन्स करायची आहेत, ज्या काही गोष्टी तुम्हाला ह्या सुनावणीत पाहिजेत, त्या सगळ्या गोष्टींना तुम्हाला 6 नोव्हेंबर पर्यंतची मुदत आहे. 6 नोव्हेंबरच्या आतमध्ये तुम्हाला हे ऍप्लिकेशन्स करायचे. त्यानंतर 16 नोव्हेंबर पर्यंत अंतिम साक्षीदार, अंतिम पुरावे किंवा कागदपत्रे जमा करण्याची 16 नोव्हेंबर ही अंतिम तारीख असेल. यानंतर कुठलाही कागदपत्र पुरावा घेतला जाणार नाही किंवा तो ग्राह्य धरला जाणार नाही. 16 नोव्हेंबर. त्यानंतर 21 नोव्हेंबर पासून या आमदारांच्या अपात्रतेवर डेली, म्हणजे यांनी काय शब्द वापरला, नियमित सुनावणी चालू होईल 21 नोव्हेंबर पासून. आणि ही सुनावणी जवळपास माझ्या अंदाजाने 21 नोव्हेंबर ते जवळपास ही सुनावणी चालेल 22 डिसेंबर पर्यंत, 15 ते 20 डिसेंबर पर्यंत ही सुनावणी चालेल आणि 22 डिसेंबर पर्यंत हिचा निकाल सुद्धा येणं अपेक्षित आहे. 22 डिसेंबर पर्यंत. आता पुढे काही गोष्टी अजून घडल्यात त्या देखील तुम्हाला सांगतो. ही सुनावणी हिवाळी अधिवेशनात देखील चालू राहणार आहे. शिंदेचे वकील ऍडमिटेड फॅक्ट्सला ट्रायब्युनल समोर नाकारत आहेत. ही गोष्ट शिवसेनेच्या वकिलांनी वेळोवेळी तिथे उल्लेख करून सांगितला आहे आणि त्यावर विधानसभेच्या अध्यक्षांनी त्याला एक्सेप्टन्स दिलेला आहे. आतल्या गोष्टी तुम्हाला सांगतोय काय काय घडलेल्या आहेत ते. ट्रायब्युनलने आधी 145, माझ्या मते तरी ट्रायब्युनलने आधी 145 पानं वाचावीत, म्हणजे त्यांनाही सोपं जाईल कुठे काय बोलायचंय कुठे काय नाही बोलायचंय. एव्हाना त्यांनी वाचलं देखील असेल, आपण काय त्यांना हे सल्ले देणार. 145 पानांमध्ये ट्रायब्युनलला सगळ्या गोष्टी सोप्या करून सुप्रीम कोर्टाने सांगितलेल्या आहेत. त्यामुळे ट्रायब्युनलला समजेल की मला कुठे बोलायला लागेल, कुठे मला ऍडमिट करावं लागेल की होय हे खरं आहे किंवा खोटं आहे. अतिशय सुस्पष्ट आहे. त्यामुळे आता तुम्हाला आणखी काही गोष्टी सांगतो. सुप्रीम कोर्टाने काही गोष्टी इथे स्पष्ट केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये व्हीप कोण आहे, गटनेता कोण आहे, या दोन गोष्टींना तुम्हाला फाटा देता येणार नाही. व्हीप आणि गटनेता, सुप्रीम कोर्टाचे आदेश ज्यावेळेस त्यांनी दिले निकालाच्या वेळेस, त्यामुळे ह्या दोन गोष्टींवरच शिवसेनेची केस वर खाली खेळली जाणार आहे. याच दोन गोष्टी, व्हीप कोण आणि गटनेता कोण. कारण गटनेत्याला शिवसेनेचे पक्षप्रमुख ठरवतात. बघा कसं आहे, शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी शिवसेनेचे पक्षप्रमुख ठरवते, शिवसेनेचे पक्षप्रमुख शिवसेनेचे गटनेते ठरवतात आणि शिवसेनेचे गटनेते चीफ व्हीपची नेमणूक करतात, मुख्य प्रतुदाची नेमणूक करतात. हा सिक्वेन्स तुम्हाला कळाला असेल. अतिशय सुस्पष्ट आहे. आपण राष्ट्रीय कार्यकारिणीने पक्षप्रमुख निवडले 23 जानेवारीच्या वेळेस 2018 साली. त्यानंतर पक्षप्रमुखांनी आता व्हीप गटनेते म्हणून अजय चौधरींची निवडणूक केली आणि अजय चौधरींनी व्हीप म्हणून सुनील प्रभूंची निवड केलेली आहे. आणि हे पक्षाच्या अंतर्गत राजकारणाचा हा भाग आहे आणि त्या सगळ्याचे डॉक्युमेंट्स, एव्हिडन्स आपण माननीय सुप्रीम कोर्टामध्ये किंवा इलेक्शन कमिशनला जमा देखील केलेले आहेत. त्याच्यावर पुन्हा पुन्हा चर्चा करण्यासारखं नाहीये.
आणि अशा प्रकारे ही सगळी सुनावणी 15 ते 20 डिसेंबर पर्यंत, 21 नोव्हेंबर पासून ते 15 ते 20 डिसेंबर पर्यंत संपण्याची चिन्ह आहेत. जवळपास राज्यामध्ये 21 ते 22 डिसेंबर किंवा नाताळाच्या सुट्टीच्या बरोबर अगोदर, म्हणजे नाताळ लागण्याच्या बरोबर अगोदर 25 डिसेंबरच्या पूर्वी राज्यामध्ये सत्ता बदल हा मला दिसून येतोय. माझ्या मते हा 22 डिसेंबरच्या पुढे जाणार नाही, कारण दोन गोष्टींना परत इथे रेफरन्स येतात. 2 जानेवारी 24 डिसेंबर, 24 डिसेंबर जरांगेंची तारीख, 2 जानेवारी ह्यांची तारीख, 31 डिसेंबर कोर्टाची तारीख. या सगळ्यांचा जर आपण एकत्रित विचार केला तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी नाव बदललेलं असणार आहे, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी नवीन नाव आलेलं असणार आहे आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात फक्त एकच उपमुख्यमंत्री राहील. अशा प्रकारचं वातावरण मला भविष्यात दिसतंय. 16 आमदारांच्या सकट बाकीचे 24 आमदार ह्या शिंदे टोळीचे सगळेच्या सगळे अपात्र होते. आता हे म्हणतात आम्ही विधान परिषदेवर एकनाथ शिंदेना घेऊन येऊ, पण त्या बाकीच्या 39 जणांचं काय? त्यांचा तर तुम्ही कार्यक्रमच वाजवला सगळ्यांचा. एवढंच सांगतो, जास्त काही बोलत नाही. जे काही आहे तुमच्या सर्वांसमोर आहे. आता 6 नोव्हेंबर, त्याच्यानंतर 21 नोव्हेंबर आणि 21च्या नंतर मग जो निकाल लागेल तो आपण मग दिवाळी साजरी करायची. या सगळ्यांचा ज्यावेळेस बाजार उठलेला असेल. तुम्हा सर्व शिवसैनिकांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो काळजी घ्या. जय महाराष्ट्र.